आईची ओरड म्हणजे प्रेम. आई रोज सकाळी ओरडायची, उठ लवकर, शाळेला उशीर होतोय, मोबाईल खाली ठेव, दात घासलेस का. घरभर तिचा आवाज घुमायचा आणि तो मुलगा मात्र रोज चिडायचा, आई तू काय एवढी ओरडतेस, मी लहान नाही आता. आई काही बोलायची नाही, फक्त हलकसं हसायची आणि पुन्हा आपल्या कामात गुंतायची. एक दिवस संध्याकाळी मुलगा घरी आला. घर खूप शांत होतं. ना स्वयंपाकघरात भांड्यांचा आवाज, ना हात धुवून ये अशी हाक. तो थोडा गोंधळला, आई भूक लागलीये, पण उत्तर आलंच नाही. तो आईच्या खोलीत गेला. आई बेडवर पडली होती. तापाने अंग गरम झालं होतं. बाबांनी हळूच सांगितलं, आई खूप थकली होती म्हणून आजारी पडली. त्या रात्री घरात एक वेगळीच शांतता होती. दुसऱ्या दिवशी अलार्म वाजला, पण कोणी ओरडलं नाही, कोणी उठ म्हटलं नाही, कोणी डबा हातात दिला नाही. मुलगा स्वतःच उठला, स्वतःच तयार झाला, पण प्रत्येक क्षणी त्याला काहीतरी कमी वाटत होतं. घर खूप शांत होतं आणि त्या शांततेत त्याला आईचा आवाज ऐकू येत नव्हता. तो हळूच आईजवळ बसला, तिचा हात हातात घेतला. डोळ्यात पाणी येत तो म्हणाला, आई उठ ना, तू ओरडली नाहीस ना तर घर घरासारखं वाटत नाही. आईने हलकसं डोळे उघडले. त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. त्या स्पर्शात ओरड नव्हती, पण प्रेम होतं. त्या दिवशी त्याला समजलं, आईची ओरड म्हणजे प्रेम असतं. धन्यवाद. अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.